त्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी 100 कोटीचाही घोटाळा केला। या ठिकाणी त्यांचेच गृहमंत्री जे होते त्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते की या ठिकाणी प्रत्येक एवढे 1700 बार आणि रेस्टॉरंट आहेत, त्या 1700 बार आणि रेस्टॉरंटमधनं प्रत्येक बार रेस्टॉरंटमधनं महिन्याला एवढे कोटी रुपये जमा करा आणि 100 कोटी रुपये आम्हाला आणून द्या। अशा 100 कोटीच्या वसुलीचा घोटाळाही उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यावेळेला त्यांनी हा केला होता। आणि त्यानंतर सगळीकडे फलक झळकत आहेत की हा कोस्टल रोड आम्ही केला आणि त्यामुळे कोस्टल रोडची सगळी टाइमलाईन ही या ठिकाणी आम्ही दिलेली आहे। कोस्टल रोड मुळामध्ये अडकला होता कारण कोस्टल रोडला केंद्राच्या परवानग्या 2014 पर्यंत पृथ्वीराज चव्हाण साहेब आणू शकले नव्हते। देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले, केंद्राकडे गेले, सर्व एनओसी सर्व एन्व्हायरमेंटल परमिशन्स या मिळवल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी त्यांच्या टॉप 100 प्रोजेक्ट्समध्ये हा कोस्टल रोडचा प्रोजेक्ट टाकला आणि केंद्राने सगळ्या परवानग्या दिल्याच्या नंतर या कोस्टल रोडचं भूमिपूजन हे त्या ठिकाणी करण्यात आलं आणि नंतर कोस्टल रोड जो आहे त्याचं उद्घाटन करण्यात आलं। त्यामुळे कोस्टल रोडचं पूर्ण श्रेय जे आहे